भाऊलाल तांबडे यांनी आईवडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कथा सप्ताहाचे आयोजन। भाऊलाल पंढरीनाथ तांबडे शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे वडील कैलासवासी पंढरीनाथ नथू तांबडे व आई कैलासवासी ठकुबाई पंढरीनाथ तांबडे यांच्या मातृपितृ स्मृतीप्रीत्यर्थ निमित्त श्रीमद भागवत कथा सप्ताह यज्ञाचे आयोजन करण्यात आले। हा धार्मिक सोहळा प्रभाग क्रमांक 24 मध्ये नर्मदेश्वर महादेव मंदिर, स्वस्ती श्री अपार्टमेंट, सत्यम स्वीट्स मागे गोविंदनगर नाशिक येथे दिनांक 12 सप्टेंबर 2025 ते 18 सप्टेंबर 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे। श्रीमद भागवत कथा निरूपणकार हरिभक्त परायण निजानंद भुजंगराव जोशी पालमकर यांच्या कीर्तनातून 7 दिवस कथा पार पडणार असून दुपारी 3 ते सायंकाळी 6:30 वाजच्या वेळेत भाविकांना आध्यात्मिक लाभ घेता येईल। या धार्मिक सोहळ्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून कथामृताचा आस्वाद घेत आहे। या धार्मिक सोहळ्याची सांगता दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून या दिवशी मातृपितृ पुण्यतिथी सोहळा तसेच काल्याचा प्रसाद आयोजित केला आहे। कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 10 ते दुपारी 12 भव्य यज्ञ, दुपारी 12 ते 3 भागवत कथा, दुपारी 3 कथा स्थळावरून भव्य मिरवणूक प्रारंभ, सायंकाळी 4 पासून महाप्रसाद प्रारंभ। सर्वांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक माननीय भाऊलाल पंढरीनाथ तांबडे आणि सौ मंगलाताई भाऊलाल तांबडे यांनी केले। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मातृपितृ धर्म सोहळा मातृपितृ कार्य श्रीमद भागवत कथा सप्ताह यज्ञ हरिभक्त पारायण निजानंद भुजंगराव जोशी पालमकर आणि त्यांचे सर्व नामजप करता संहिता पारायण गायक भजन साथ तबला साथ देणारे सर्व हरिभक्त पारायण गुरुजी आणि खऱ्या अर्थानं हे कार्य श्रींच्या इच्छेनं श्री गणेशाच्या इच्छेने आणि कुलस्वामिनीच्या कृपेने आणि मातृपितृ आई वडिलांच्या कृपा छत्रछाया आशीर्वादानं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आमचे माजी गुरुवर्य या राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सौभाग्यवती लताताई एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि संसदरत्न खासदार अष्टपैलू नेतृत्व युवकांचे आयडॉल आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज गोविंदनगर स्वस्ती श्री अपार्टमेंट आणि गोविंदनगरमधील सर्व गोविंदनगरवासियांसाठी खऱ्या अर्थानं ही भागवत कथा आई वडिलांच्या मातृपितृ ऋणव्यक्त सोहळा याला म्हणतो आपण। याच्यामधून खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनी प्रचंड मोठ्या प्रमाणात 12 तारखेपासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आज 18 तारखेला या कार्यक्रमाची सांगता आहे, महाकाल्याचा प्रसाद आहे। परंतु आपल्याला सांगताना निश्चितपणे मला आनंद होतोय या कार्याला खऱ्या अर्थानं गोविंदनगरमधील आमच्या प्रचंड असा उत्साह माता भगिनींचा, ज्येष्ठ नागरिक असतील, आमचे युवक असतील आणि माझे सहकारी मित्र असतील आणि आम्हाला साथ देणारे सर्व आमचे सर्व सहकारी, खऱ्या अर्थानं याच्यातून एक ऊर्जा मिळते ज्यावेळेस देश, धर्म, राज्य आणि सेवा ही कशी समर्पण भावना आणि शरण भावना ज्यावेळेस आपल्या मनात येते त्यातून खऱ्या अर्थानं साक्षात भगवंताचं दर्शन घडतं आणि त्याच अनुषंगानं आज कृष्ण जन्म झालेला आहे। आजच्या कथेतून आजची कथा जी होती त्यातून कृष्णाचा जन्म झालेला आहे। अतिशय आज शेकडो महिलांनी, शेकडो पुरुषांनी, शेकडो मायबाप जनतेने खऱ्या अर्थानं त्या कथेचा असन आणि त्या उत्साहाचा मनपूर्वक असा आनंद घेतला, लुटला, लाभ घेतला आणि खऱ्या अर्थाने हे संपूर्ण वातावरण आज सगळं कृष्णमय झालं होतं।
आणि त्या कृष्णमय वातावरणातून खऱ्या अर्थानं माता भगिनींच्या चेहऱ्यावरचं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो ओसांडून वाहत होता. खऱ्या अर्थानं आम्हाला नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी ती लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लाखपती योजना असेल, महिलांचं 25% 50% एस.टी. बसचा मोफत प्रवास असेल, ज्येष्ठांचा मोफत प्रवास असेल, वृद्धापकाळ योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रांसाठी ज्या ठिकाणी आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या आमच्या ज्येष्ठांसाठी खऱ्या अर्थानं अनेको योजना जाहीर केल्या. त्याच्यातून खऱ्या अर्थानं मायबाप जनता राज्यातील सर्वच आमच्या गोविंदनगरमधील नाशिक जिल्ह्यासह नाशिकच्या आमच्या पूर्ण विभागातील असेल व महाराष्ट्रातील असेल ज्या साहेबांनी केलेल्या कार्याचा गवगवा, साहेबांनी केलेलं कार्य आजही आमच्या माता भगिनी त्यांच्या मुखातून स्वतःहून व्यक्त होतात. आणि खऱ्या अर्थानं आमच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मार्गदर्शन आणि त्यांनी केलेलं कार्य त्याच्यातून आम्हाला मिळालेली प्रेरणा, त्याच माध्यमातून हे कार्य मी माझ्या आईवडिलांच्या कृपाछत्रछाया आशीर्वादानं आज त्यांच्यासाठी हा मातृपितृ धर्म सोहळा आयोजन केलं. त्या आयोजनामध्ये मला दिलेल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि या गोविंदनगरमधील स्वस्तिश्रीमधील आणि श्री अखंड गोविंदनगर, कर्मयोगी नगर, तुमचं सद्गुरुनगर या सर्व मायबाप जनतेचं मी पुनश्च एकदा मनापासून आमच्या सर्व नाशिककरांचं ऋण व्यक्त करतो. आणि मला ज्यांनी भेटून असेल, येऊन असन या कार्याला शुभेच्छा दिल्या आहे. ज्ञात अज्ञात सर्वच जण, कोणी बाहेर असेल, कोणी फोनवर दिल्या असेल, कोणी असेल, त्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि उद्या परत आणि परवा असं 2 दिवसाचा अजून हा कार्यक्रम बाकी आहे. त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं नम्र कळकळीची विनंती मी आपल्याला करत आहे. आणि हा सोहळा, आजचा कार्यक्रम, आजचं झालेली सेवा मी भगवान श्रीकृष्ण आणि आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद. नमस्कार. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत असलेल्या या पवित्र पावन नाशिक नगरीमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे भाऊ यांनी आपल्या मातेपित्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पक्ष पंधरवड्याच्या या पर्व काळाच्या निमित्ताने श्रीमद भागवताची कथा आयोजित केलेली आहे. अत्यंत श्रद्धापूर्वक उत्स्फूर्त असा महिलांचा, पुरुष वर्गाचा सहभाग या कथेमध्ये मला पाहायला मिळाला. जसा सहभाग मी इथं पाहिला तसा सहभाग मला प्रायशः सगळीकडे दिसत नाही. तर उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये आणखीन ही भागवताची कथा आपल्याला श्रवण करायची आहे. आज कृष्ण जन्माचा सोहळा अत्यंत आनंदाने, कृष्णचरित्राचा सोहळा, गोपाळकालेची कथा आपण संपन्न केली. उद्या गोवर्धन पूजन असेल, कृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा असेल, रास महोत्सव असेल, यासारखं कथानक आपल्याला श्रवण करायचं आहे. किंवा पापविनाशिनी अशी ही कृष्णकथा श्रवण करण्याकरता अधिकाधिक संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित व्हावं एवढीच विनंती आणि आवाहन मी सर्वांना माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करतो आहे. ओम स्वस्ती. गोविंद नगरी, खरंच नाव गोविंद, तसंच आमचं कृष्ण कन्हैयाचं गोविंद नाव सुद्धा आणि आमच्या एरियाचं नाव सुद्धा गोविंद. आणि ही नाशिक नगरी रामचंद्रांची पावनभूमी आहे. आणि आमचे तांबडे दादा, भाऊलाल दादा तांबडे यांनी इतकं छान कार्य केलेलं आहे की आजपर्यंत गोविंदनगरमध्ये अशी भागवत कथा झालेली नाही. खरंच न भूतो न भविष्यती, इतकं असं वाटलं नव्हतं की एवढं छान भागवत कथा होईल. आणि खरंच कृष्णाचा आशीर्वाद त्यांच्या मागे असाच आहे आणि पुढे पण राहावं. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्मपत्नी ह्या मंगलाताई यांनी पूर्णपणे खरंच साथ दिली. आणि हे भागवत कथेला खूप छान त्यांनी इतका आनंद आला त्याच्यामुळं की हे नाशिक आपल्या गोविंदनगरची पब्लिकसुद्धा त्यांच्यावरती खूप खुश आहे. खरंच आजचा नेता कसा असावा तर आमच्या भाऊलाल दादासारखा आणि मंगलताईसारखा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.